रिॲक्शन, एक सुपरफास्ट खेळ तुम्हाला बघायला भेटेल. जाऊया मैदानाच्या दिशेनं. मॅचला झाली सुरुवात. पहिला चेंडू सुरेख फटका पंच केला, बॅकफुटला जाऊन डिपेक्षा कव्हर रिजनला वेगानं जातोय. काय फटका खेळून काढला, बॅकफुटला गेला. एखाद्या बंदुकीतून जशी गोळी निघावी तसा फटका वेगानं निघून जातोय. सीमारेषेच्या पार जाणाऱ्या फटक्यानं 4चा आकडा स्कोर कार्ड वरती लावला. वॉट अ स्ट्रोक, काय फटका खेळलाय. 22 यार्डच्या माध्यमातून रिप्ले टेलिकास्ट दाखवला जातोय. येस, डेड बॉल असेल. आमचा कॅमेरामॅन सध्या आपण पाहिलं त्याचं देखील कौतुक करतो, ओमकार माने. कारण की ज्या पद्धतीने कॅमेरा वर्क ओमकारचं चालू आहे, ज्या पद्धतीने तो फॉलो करतोय चेंडू, ज्या पद्धतीने अटेन्शन आहे, अप्रतिम, लाजवाब. अंपायर कॉल येतो, व्हाईट बॉलचा इशारा. चेंडू पडला, जास्त बाहेर वळला आणि त्यानंतर एक्स्ट्रा धाबेच्या भूमिकेमध्ये टीमची टोटल सध्या मात्र 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. बॅटच्या रडामध्ये या झोन मध्ये परफेक्ट आहे. पॉवर आहे, टेम्परामेंट आहे, एलिव्हेशन आहे, टायमिंग आहे आणि या सर्व गोष्टी विवेक शिंदेच्या या फटक्यामध्ये. वॉट अ स्ट्रोक, गरकन फिरला आणि चेंडूला अगदी भिरकन उचललाय, फेकून दिला. मागचा पाय वाकवला, थोडासा बसला, बैठा फटका. पहिला बसला मग चोपला, हा बैठा फटका. वॉट अ स्ट्रोक, पॉवर आहे या पूर्णपणे मिड विकेट, बॅकवर्ड स्क्वेल एक रिझन, या संपूर्ण झोन मध्ये पॉवर आहे. पुन्हा बॅकफुटला जाऊन एका पायावरती उभा, दुसऱ्या पायावरती संतुलन, नटराज पद्धतीने खेळलेला. आणखीन एक येतोय, 4 धावेसाठी चौकार. वॉट अ स्ट्रोक, अप्रतिम फटका. अगदी स्लोअर वन बॉल होता, बरचसं टायमिंग होतं, मागे जाऊन आरामामध्ये हा फटका खेळावा एवढा वेळ फलंदाजाला या गोलंदाजाने आपल्या या चेंडूवरती दिला होता. 15 धावसंख्या. थोडासा पुढे ठेवलाय, व्हाईट बॉलचा इशारा येतोय, अंपायर कॉल. थोडासा बाहेर राहिलाय चेंडू पडल्यानंतर. ऑलरेडी फलंदाजानेच पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं होतं आणि तदनंतर अंपायर आपण पाहिलं तर अगदी योग्य डिसिजन देत आहेत. 16 धावसंख्या आफ्टर 3 बॉल. ओव्हर क्रमांक 1 चालू आहे सध्या. सुरेख बॅटच्या रडामध्ये लॉट मध्ये आलाय, अगदी जातोय, पोहोचतोय व्ही शेप मध्ये, स्ट्रेट हिट, बॉल बॅक ड्राइव्ह, 1 सेकंड बाउन्सला सीमारेषेच्या बाहेर. फटकेबाजी चालू झाल्या आणि आता ही फटकेबाजी थांबेल का, ही जी गाडी चालू झाली ती थांबेल का, वाटेमध्ये काटे टाकले जातील का, या पायामध्ये बेड्या ठोकल्या जातील का. ही धावसंख्या अशीच जर पुढे चालू राहिली तर डोकेदुखी वाढू शकते आणि ही डोकेदुखी आणखीन वाढणार. निघून जातोय पत्रा तोड फटका, षटकार. वॉट अ स्ट्रोक. आज विशाल जाधव महाग पडलाय विवेक शिंदेच्या समोर. ज्या पद्धतीने गोलंदाजी राहिली आहे ती मात्र पूर्णपणे ओळखली आहे आणि आता मात्र तो थांबायचं नाव घेत नाहीये. एखादा कापूस हातात असतो तेव्हा हलका असतो, जेव्हा तो पाण्यानं घामानं भिजतो तेव्हा तो जड होतो आणि तसाच फलंदाज विवेक शिंदेला म्हणता येईल. ज्याचे अंदाज वेगळे आहेत, ज्याची खेळण्याची कला वेगळी आहे. म्हणजे एखादा दालमुंडी खाणारा डाळ भातावरती शांत बसत नाही, त्याच पद्धतीने आत्ताचा खेळ चालू आहे. टीमची टोटल सध्या आपण पाहिली तर अगदी जाऊन पोहोचते 26 या आकड्यावरती. 5 चेंडूच्या अखेरीस 26 धावा, 26 रन स्कोर कार्ड. अप्रतिम बॅटिंग एका साइडला विवेक शिंदेची चालू आहे, ज्यानं 5 चेंडूमध्ये तब्बल 24 धावा ठोकल्यात. वैयक्तिक बॅटिंग परफॉर्मन्स त्याचा चालू झाला. एक क्विक बॅटिंग, एक क्विक ऍक्शन, एक चांगले टेम्परामेंट, चांगली ताकद, चांगली देहयष्टी त्याची या फटक्या मागे जरूर आहे. जिथे आहे खेळाडू, गरकन फिरलाय, कॅच घेण्याचा प्रयत्न. अशा कॅचेस पकडल्या जाणं गरजेचं आहे, अशा कॅचेस बनवणं गरजेचं आहे, कारण की ही जी मुवमेंट आहे जिथे धावसंख्या 50 देखील होऊ शकते आणि अशा मुवमेंटला धावा गोळा करणाऱ्या रन मशीनला अडकवणं, थांबवणं, ब्रेक लावणं हे गरजेचं आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते 27, लॉस ऑफ द 0 विकेट. बॅटिंग करते रोय संघ. टॉस जिंकला जांजवट टीमनं.
दोन्ही टीम आपले विनिंग मॅचेस खेळत आहेत. दोन्ही संघ विजेता संघ आहेत. एक एक मॅच जिंकलेत आणि एक एक मॅच विजेता होऊन या फेरीपर्यंत येऊन पोहोचलेत. पहिल्या षटकाच्या अखेरीस 27 धावा 27. ओव्हर क्रमांक 2 विवेक जाधव अगदी पायावरती आदळला जिथे निघून जातो. अंपायर अगदी कळवतात व्हाईट बॉल. थोडक्यासाठी असं वाटलं व्हाईट+1 आत्ताचे आहे. थोडक्यासाठी असं वाटलं की पायावरती आदळला की काय. मात्र अखेरीस हा साईड अँगल आहे. मात्र फ्रंट अँगलने जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला समजेल की चेंडू लेग स्टिक सोडून जातोय. व्हाईट+1 तब्बल 2 धावा आत्ताच्या ऍड होतात. यावे ओहो व्हॉट अ स्ट्रोक. अप्रतिम फटका अगदी जाग्यावरून 4 धावेसाठी. हा फटका खेळत असताना आपण पाहिलं बरेचसे अदा या फटक्यामध्ये दिसते. स्कायची आठवण झाली, सूर्यकुमार यादवची आठवण झाली. हा फटका खेळत असताना जागेवरती दोन्ही पाय अगदी समांतर, दोन्ही पाय अगदी स्तब्ध आहेत. फक्त हाताची मुवमेंट होते. रिप्ले टेलिकास्ट मध्ये तुम्हाला या फटक्याचं संपूर्ण वर्णन दिसेल. काय फटका खेळून काढला. वेगाने टाकल्या, अतिवेगानं टाकल्या, खूप वेगानं टाकल्या. अपील तर उचलली जाते. दबाव टाकण्याचं एक वेगळा षडयंत्र गोलंदाजी करणाऱ्या टीम कडून बाहेर काढलाय. पण या षडयंत्रामध्ये हा मासा अडकणार नाहीये. 33 धावसंख्या 33. यावेळी देखील बॅट स्विंग झाले. पुन्हा अपील उचलली गेली. पुन्हा दबाव टाकण्याचा प्रयत्न. एका साईडला विवेक शिंदे नॉन स्ट्राईकला, तर दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर शैलेश शिंदेला मात्र थांबवलं जात आहे, ज्याने चौकार लगावला. स्ट्राईकला विवेक शिंदेला तुम्ही पाहताय. मात्र ज्या विवेकला आतापर्यंत आपण पाहिलं थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय, तो किती वेळ, किती काळ आणि किती चेंडू थांबेल हे देखील बघायचंय. पुढून खेळण्याचा प्रयत्न, सुरेख फटका. टायमिंग आहे प्रॉपर, मात्र फक्त 1 धाव भेटेल. आखूड आहे मैदान, थोडस भौगोलिक परिस्थिती आणि या सर्व गोष्टींचा विचार करता या फटक्यावरती फक्त 1 धाव भेटतीये. तब्बल 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. 34 धावसंख्या आतापर्यंत स्कोर कार्डवरती सजली गेली आहे, धावसंख्येवरती सजली गेली आहे. ओहो, यावी बॅटीच्या अगदी स्टिकर एंडचा फटका जरूर होता. 1 धाव तर वेगानं कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असू शकतो का, तोपर्यंत फिल्डिंग मध्ये थोडासा फंबल झालाय. रनिंग बिटवीन द विकेट, अप्रतिम आहे, लाजवाब आहे. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन तुमने चुराया जो सनम, असं म्हणायला हरकत नाही आहे. तब्बल धावसंख्या 36, 36 धावसंख्या. 1 to go. 5 चेंडूचा खेळ झाला. 1 चेंडू अजूनही बाकी आहे. ओव्हर क्रमांक 2 थोडीशी महागडी राहिली आहे, जिथे आतापर्यंत 9 धावा खर्च झालेत. ओहो, अगदी शरीराचा वेध घेतोय. डिक्लेअर मध्ये 1 धाव येईल, ज्या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर 2 षटकांच्या अखेरीस आफ्टर 2 ओव्हर 37 लॉस ऑफ दी 0 विकेट. कुठल्याही विकेट गेली नाहीये, कुठलाही फलंदाज बाद झाला नाहीये, कुठल्याही फलंदाजाला आतापर्यंत बाद करता आलं नाहीये. आणि अशीच ही पार्टनरशिप बनत चालले, घडत चालले, रंगत चालले आहे आणि ही पार्टनरशिप मजबूत होतीये. 2 षटकांच्या अखेरीस 37 धावा. One to go. यानंतरची मॅच काटरूशी विपक्ष KBCC बिरवाडी या 2 संघांमध्ये यानंतरची मॅच असेल. सुरेख फटका,
अगदी खेळून काढला, सीमारेषेच्या बाहेर उचललाय, बेधडक सडक वरती पोहोचवलाय. व्हॉट अ स्ट्रोक, काय फटका खेळला. विवेक शिंदेला बघून शैलेश शिंदेनं देखील आता आक्रमण रूप धारण केलंय आणि विवेकला बघून आता शैलेशनी देखील धावत्या गंगेमध्ये हात धुवायला सुरुवात केली आहे. आता थांबणार नाहीये, कारण की तो पिक्चर होता विवेकचा, आता शैलेश चालू झाला. इकडे आर तर तिकडे विहीर, इकडे शेर तर तिकडे सभा शेर, इकडे बाहुबली तर तिकडे ग्रेट खली, आणि खलीबली 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 या मॅच मध्ये दोन्ही बॅटर कडून चालू झाले. वॉट अ मॅच यार, वॉट अ इनिंग. पार्टनरशिप तोडत नाहीयेत, पार्टनरशिप चालू आहे, धावा येत आहेत, पाऊस पडतोय षटकरांचा. इकडे चेंडू टाकला जातो तर तिकडे सीमारेषेच्या बाहेर पोहोचवले जातात. डॉट बॉल, सबमरीन डिलिव्हरी थोडासा खाली राहिलाय जमिनी लगत, आणि या चेंडूला संबोधलं गेलं सबमरीन डिलिव्हरी, पाणबुडी. त्याच पाणबुडीला सबमरीन म्हटलं गेलं, आणि तदनंतर या शब्दाचा उल्लेख क्रिकेटमध्ये होऊ लागला. सबमरीन. लिडिंग एज, बॅटची एज जरूर आहे. कॅरम फटका, एक धाव कंप्लीट केली जाते. नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी केली तोपर्यंत मात्र 2 धावा जरूर होऊ शकतात. चुका होतात, चुकांमध्ये घोर चूक होत आहेत, आणि या चुका आता मात्र थोड्याशा डोकेदुखी वाढवत आहेत. ओहो, व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. 3 रन तुमने चुराया जो सनम. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. तब्बल धावसंख्या 50 पार जाऊन पोहोचते. रोहित संघ 50 पार, 52 धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली आहे. एक तगडी पार्टनरशिप, एक चांगली पार्टनरशिप. एका साईडला विवेक शिंदे, दुसऱ्या साईडला शैलेश शिंदे. सध्या खाली बसलाय विवेक शिंदे, दमलाय. क्षमतेपेक्षा जास्त धावायला दम लागतो, आणि क्षमतेपेक्षा जास्त धावल्याने दम लागतो, हेही खरं आहे. दोघेही क्षमतेपेक्षा जास्त धावलेत, दमलेत, तेवढा दम त्यांनी दाखवलाय. आणि या मॅच मध्ये एक अद्भुतपूर्व खेळी या दोघांनी केली. एक दिल है, दूसरी धड़कन है, दोनों जान है, लाजवाब है, रुळे टीम की आन बान शान है. असे दोघेही खेळाडू या मॅच मध्ये रुळे टीम साठी एक भक्कम पार्टनरशिप करत असताना 52 धावसंख्या, 52 टू गो. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. या मैदानात सगळ्यात जास्त डोकेदुखी की ते स्टंप पडल्यानंतर ते स्टंप लावायलाच 5 मिनिटं जातात. म्हणजे अंपायर्स मनातल्या मनात बोलतात बॉल लावा पण स्टंप पाडू नका. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. पाण्याचे 2 बाटले या स्टंप साठी खर्च होतात. ही या मैदानाची खासियत आहे, आणखी इथे पूर्णपणे जमीन आपण पाहिली तर स्टंप ठोकत असताना अर्धे स्टंप तुटले जातात. 52, 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. ओह, यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न, पायातला चेंडू सरळ बॅटीने जरूर खोदून काढला. क्षेत्रक्षक चेंडू गॅदर केला. एक धाव कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न, तो मध्ये 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा धावसंख्या 54 वरती जाते. वा, व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ पार्टनरशिप, व्हॉट अ इनिंग, व्हॉट अ प्लेयर. काय टीम आहे. पुन्हा यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न, क्रिकेटचं अस्त्र बाहेर काढलं. मात्र अखेरीस रुळे संघाची घातक बॅटिंग इथे शांत झाली, कारण की इनिंगची झाली समाप्ती, आणि तब्बल धावसंख्या आहे 54. 55 धावेचा आव्हान या मॅच मध्ये ठेवलंय झांझवड टीम समोर. काट्रोशी टीम आणि केबीसीसी बिरवाडी टीम कॅप्टन्स या टॉस करण्यासाठी. कोट्रोशी टीम आणि केबीसीसी बिरवाडी टीम दोन्ही कॅप्टन्स या टॉस साठी. या दोन्ही टीम टॉस करूयात. कोट्रोशी संघ आणि केबीसीसी बिरवाडी टीम.
येस सुदेश सर, आपल्या शुभ हस्ते घेऊयात या मॅचचा टॉस. येस, कोटरूची टीम वॉन दी टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट, इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. सांगितले त्यांनी प्रथमतः आम्ही टॉस नाणेफेक जिंकलोय तर प्रथम आम्ही गोलंदाजी घेऊ. आमंत्रण केलं KVCC बिरवाडी टीम, या बॅटिंग करा, एक टार्गेट आमच्या समोर द्या. मात्र ती नंतरची कहाणी, आत्ताची अधुरी कहाणी आहे जी उत्तरार्ध संपला. रोहित टीमच्या नावावरती राहिला. 55 धावेचा आव्हान झांझवड टीमला दिलाय आणि झांझवड टीम या मॅच मध्ये काय करते, काय बिघडते, कसा असेल खेळ, पहिला 2 ओव्हरमध्ये कशा पद्धतीने होतील धावसंख्या, एक पार्टनरशिप बनेल का? कारण की जी पार्टनरशिप शैलेश आणि आधी विवेकमध्ये बनली आणि तीच पार्टनरशिप आता झांझवड टीमला देखील बनवून दाखवावी लागेल. रामतनु माता मैदान तुर्भेगाव, सकाळीच उल्लेख केला की बरेचसे खेळाडू या मैदानातून बनले. त्यामध्ये कोहिनूर ऑफ नवी मुंबईचं नाव प्रथम येतं, म्हणजे भूषण पाटील. सो या मैदानातून खेळत खेळत आज तुर्भेगावाचं नाव, नवी मुंबईचं नाव बाहेर आखाती देशामध्ये घेऊन गेला. तो देखील याच मैदानामध्ये घडला गेला आणि असे बरेचसे खेळाडू सध्या या मैदानामध्ये घडत चाललेत. असे तुर्भेगावाची ग्रामदैवता, अर्थातच ग्रामदेवी रामतनु माताचे नावानं असलेले मैदान आणि याच मैदानामध्ये सध्या खेळली जाते देवी काळेश्वरी चषक 2024. मॅचला होते सुरुवात, पूर्वार्ध संपला, उत्तरार्धाकडे जाऊयात. सेकंड इनिंग, पहिला चेंडू वेगानं टाकला, बॅट स्विंग केली आहे, डॉट बॉल येतोय. विशाल जाधव आणि जयदीप जाधव दोघेही बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. प्रदीप शिंदे पहिल्या ओव्हरसाठी, मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हरसाठी पहिला चेंडू डॉट वेगानं टाकलेला. हो, सुरेख फटका अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये होता, पोचवला अगदी रस्त्यावरती. मॅक्सिमम जी सुरुवात हवी ती सुरुवात करून दिली बॅटिंग करत असताना विशाल जाधवनं. एक चांगला फटका बॅटच्या रडामध्ये. असंच उत्तर द्यावं लागेल, आरेला कार उत्तर द्यावं लागेल. मांग के नहीं देंगे तो छीन के लेंगे जरूर. पडतोय थोडासा बाहेर, व्हाईट बॉलचा इशारा. 55 धावा, मला वाटतं 18.50 या सरासरीने, म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये 3 6 हवेत आणि अशाच पद्धतीने खेळ खेळावा लागेल की प्रति ओव्हरमध्ये 3 षटकार येणं गरजेचं आहे. याच कॅल्क्युलेशनने बॅटिंग करावी लागेल. एक तर आलाय, अजून 2 बाकी आहेत. ओहो, व्हॉट अ बॉल, व्हॉट अ विकेट कीपर, व्हॉट अ विकेट कीपिंग. काय यष्टीरक्षण यावे, मात्र स्टॉप केला चेंडू. क्लोज आहे. जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. मागे उभा यष्टीरक्षक तुझा डाव संपवायला, मागे उभा विकेट कीपर डाव संपवण्यासाठी. आणि याच कारण फलंदाज पुढे येत नाहीये जाग्यावरून. खडे कुठली हालचाल न करता. यावेळी देखील आपण पहिल्या जागेवरून स्क्वेअर करण्याचा प्रयत्न. विकेट कीपर आहे, डिक्लेअर मध्ये जाते एक धाव, एक सिंगल येते. 3ची टोटल जाऊन पोचले 8 या आकड्यावरती. तब्बल 4 चेंडूचा खेळ झाला. 2 to go. दोन चेंडू अजूनही बाकी आहेत. ओहो, सुरेख फटका यावेळी मात्र अगदी बॅकफुटला जातोय. सर बॅटीने खेळून काढला बी फॅक्टर मध्ये. स्ट्रेट ड्राइव्ह, बॉल बॅक ड्राइव्ह. दुसरी धाव थोडीशी धोक्यामध्ये आहे, दुसरी धाव धोक्यामध्ये होती, गरज नव्हती. लालच बुरी भला, लालच करके किसका हुआ है भला. आणि गरज नव्हती दुसऱ्या धावेची. लालच लपलपो. एकाच धावेवरती समाधान मानणं गरजेचं होतं. जिथे पार्टनरशिप होत चालली आहे, जिथे धावा येत चालल्यात, तिथे विकेट गमावले. अप्रतिम फेकी, अप्रतिम थ्रो, अगदी स्ट्रेट
बॉल बॅक ड्राईव्ह मधून केला गेला. ओहो, सुरेख फटका, अगदी हेलिकॉप्टर बाहेर काढलाय हवेमध्ये, सीमारेषेच्या अगदी पार जातोय. बेधडक सडकवरती जाणारा हा फटका या ओव्हरचा दुसरा षटकार येतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचते 15. 1-5-15 लॉस ऑफ D1 विकेट. 15 धावसंख्या. काय फटका खेळून काढलाय आणि तब्बल आता 40 धावा हव्या असतील. येस, टोटल 40 हव्यात आता 12 चेंडू मध्ये. मगाशी देखील चर्चा केली, आता देखील ती चर्चा. एका ओव्हरमध्ये जर 2 षटकार आले तर एका येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये प्रत्येक ओव्हरमध्ये 3-3 षटकार येणं गरजेचंच राहील. कारण की मगाशी समीकरण आपण जे याआधी समीकरण मांडलं होतं ते प्रति ओव्हर मागे 3 षटकारांचं, पण आता प्रति ओव्हर मागे 20 धावा हव्यात. म्हणजे प्रत्येक 6 चेंडू मागे तुम्हाला 20 धावा हव्यात. चला स्पीडअप घ्या प्लीज. बराचसा वेळ कमी आहे, मॅचेस जास्त आहेत, वेळ घेतला जातोय. कारण की ही मॅच चालू होण्यासाठी देखील बराचसा वेळ घेतला गेलाय. या गोष्टीचं भान ठेवूयात. मॅचला थोडासा स्पीडअप देऊयात प्लीज. बरेचसे विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभले, त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो. फर्स्ट, सेकंड, थर्ड प्राइज ट्रॉफी सौजन्य, मालिकावीर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर या सर्व किताब, मॅन ऑफ द सिरीज ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेलेत त्यांचा आभार व्यक्त करतो. देणाऱ्यानं देत राहावं, घेणाऱ्यानं घेत राहावं, देणाऱ्यानं देता देता या स्पर्धेसाठी बरेचसे आशीर्वाद दिलेत त्यांचा देखील आभार व्यक्त करतो. ओहो, फटका यावी मात्र इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न हवेमध्ये. खेळाडू वेगानं पुढे जातोय. 1 बाउंड चेंडू गॅदर केलाय, फेकी करण्यासाठी वाट बघतोय, पण अखेरीस आपण पाहिलं तर 1 धाव कंप्लीट केली जाते. अगदी कव्हरला खेळून काढलेला फटका. त्याला आवाज दिला कॅच साठी आहे, पण तो बोलतो ही कॅच कशी होऊ शकते. बराचसा पुढे हा चेंडू आदळला गेला. एक चांगला डिसिजन खेळाडूने घेतला की कॅच साठी न जाता 1 बाउंड चेंडू त्यानं गॅदर केला. क्षेत्ररक्षण गर फिरतंय, यासाठी लेफ्ट हँडेड आणि राईट हँडेड कॉम्बिनेशन मैदानामध्ये पाठवलंय. ही झांझवड टीमची एक स्ट्रॅटेजी आहे. ओहो, वेगाने टाकल्या, अति वेगाने टाकल्या. अंपायर शहानिशा करतायत, कुठे चेंडू स्पर्श झालाय का पाहतायत, फलंदाजाचे हावभाव पाहतायत. इट्स अ व्हाईट बॉल, व्हाईट +1, तब्बल 2 धावा. आणि आता गोलंदाज येस, हा चेंडू कुठेही स्पर्श झालेला नाहीये. विकेट किपर अगदी क्लोज होता, त्याच्या अगदी डोळ्यासमोर या गोष्टी घडलेल्या. त्याने अखेरीस शहानिशा करून सांगितलं की हा चेंडू वाईड आहे आणि वाईट +1 आताच्या 2 धावा. समीकरण आता थोडंसं 11 चेंडू 37 पर्यंत येऊन पोहोचलंय. 11-37 मॅच कधीही बनवू शकते. स्लोअर वन, गती परिवर्तन, अंपायर पुन्हा वळतात, दोन्ही हात समांतर. आणखीन एक व्हाईट बॉल. 0 चेंडू मध्ये 3 धावा खर्च झालेत आतापर्यंत. आणि आता समीकरण आलंय 11 चेंडू 36, स्ट्राईक रेट आलाय 19.54. सुरेख फटका हवेमध्ये, क्रॉस बॅटेड, शॉट अंपूल आहे, पंच केलाय, अगदी पत्र्याचा आवाज आणि खन खन करत निघून जातोय सीमारेषे पार. पहिला तर आलाय. वॉट अ स्ट्रोक. आणखी या षटकारानं मॅचचं समीकरण बदललंय. या षटकारानं मॅचचं समीकरण बिघडवलंय आणि एक षटकार आलाय. आता या ओव्हरमध्ये तब्बल चेंडू बाकी आहेत 4 मध्ये कमीत कमी 3 षटकार येणं गरजेचं राहील. तिथे जाऊन ही मॅच बनेल. कारण की आता प्रत्येक ओव्हर मागे 18 धावा हव्यात आणि 18 धाव्या जर प्रत्येक ओव्हर मागे काढायच्या आहेत तर प्रत्येक ओव्हर मागे 3-3 षटकार येणं गरजेचं आहे. आता राहिलेल्या 4 चेंडू मध्ये 3 येणं हे गरजेचंच आहे.
बॅट स्विंग केले, फलंदाज जागेवरती उभा आहे, कुठला फुटवर्क नाहीये, नेटवर्क नाही येऊ शकत. अशा वेळी अप्रतिम गोलंदाजी विवेक शिंदेच्या माध्यमातून टाकलेला अप्रतिम वेगावरती स्वार असलेला अचूकतेचा एक भन्नाट वेगानं टाकलेला एक उत्तम उदाहरण अचूकतेचा म्हणजे आत्ताचा चेंडू. व्हॉट अ डिलिव्हरी, व्हॉट अ बॉल. एक अशा मुवमेंटला एवढ्या वेगानं चेंडू टाकल्यानंतर आलेल्या डॉटनं कुठेतरी अनुभव वाढला जातो. गती परिवर्तन, चेंज ऑफ द पेस, बॅटर गॉन होतोय, कॉट बिहाइंड द विकेट, गॉन बॅटर, अडकवलं. टिट फॉर टॅट, जशा तसे उत्तर दिलं. आरेला कारक करणारी मॅच आणि अखेरीस विवेकनं मिळवली ती महत्वाची विकेट. पंचवीस धावसंख्या 25. यानंतरची मॅच कोटरोची टीमनं टॉस जिंकल्या, फिल्डिंग घेतली या टीमनं. केबीसीसी बिरवाडी टीम बॅटिंग करेल यानंतरच्या मॅच मध्ये. मात्र आताच्या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना 8 चेंडू 30 धावा हव्यात. 38. न्यू बॅटर दाखल झाला मैदानामध्ये. अक्षय स्ट्रायकिंग रेला पाहता विवेक शिंदेच्या समोर सध्या तो उभा आहे. ओहो, चेंडू पडतोय, लेग स्टिकला अगदी सोडून जातोय. व्हाईट बॉल पुन्हा एकदा घोषित होतोय. या ओव्हरमध्ये एक्स्ट्रा धावा आल्यात, पण त्यापेक्षा महत्वाचं राहील की या ओव्हरमध्ये विकेट देखील आली आहे विवेक शिंदेच्या. ओहो, पुन्हा एकदा जागेवरून घेण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा ती एक धाव घेण्याचा प्रयत्न राहिला. एक चिकी धाव कंप्लीट केले लेग बाईसच्या स्वरूपामध्ये. या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या मात्र अगदी 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. एक चेंडू आता फक्त बाकी आहे. मॅच हळूहळू अवघड होत चालली, हळूहळू बॉलिंग करणारी टीम ही मॅच बनवत चालली आहे. 7 चेंडू तब्बल 28 धावा हव्यात आता विजयासाठी. आणि या टीमनं कदाचित ध्रुव टीम ट्रम्प कार्ड जो या टीमचा म्हटला जातो हुकमे का तो अजून मागे ठेवलाय. पहिल्या 2 ओव्हर संपून घेतल्यात, शेवटच्या अजूनही 7 चेंडू बाकी आहेत. त्यामध्ये अगदी चेंडू हवेमध्ये असताना 1 2 3 4 खेळाडू चेंडूच्या मागावरती कॅच पकडण्याचा प्रयत्न, अखेरीस ती हातातून निसटली आहे. 2 धावा तर कंप्लीट केल्यात. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न तर केला, येस नो वेट, तोपर्यंत फेकी चुकीच्या दिशेला आणि बघता बघता 3 धावा कंप्लीट होतात. आता 6 चेंडू 25 धावेची गरज आहे आणि कदाचित मगाशी मी म्हटलं तसं रोय टीमनं आपला ट्रम्प कार्ड बाजूला ठेवला आहे, म्हणजे जम्बो सर आणि त्यांची गोलंदाजी अजूनही बाकी असेल. आणि येस, त्यांच्याच हातामध्ये चेंडू सोपवला जाईल, कारण की मुद्दामून ओव्हर क्रमांक 3 साठी सेफ ठेवलं होतं जम्बो सर यांना. सहा चेंडू 25. लेफ्ट हँडेड बॅटर. आजही सुदेश ती मॅच आठवते आपली निहाल ग्रुपची मॅच. जम्बो सरांनी कृष्णा सातपुतेसाठी टाकलेला तो चेंडू आणि दुसऱ्या चेंडूवरती क्लीन बोल्ड आणि तिथून त्या मैदानामध्ये वेगळा उत्साह. सलग दुसऱ्यांदा जम्बो सरांनी ती विकेट घेतली होती. याआधी देखील एक ग्रामीण स्पर्धेमध्ये त्यांनी तसाच क्लीन बोल्ड काढला होता. टेनिस क्रिकेटचा देव ज्याला म्हटलं जातं कृष्णा सातपुतेला. अगदी आरामामध्ये पकडलेली कॅच, पहिला चेंडू ती विकेट. या मॅचची थोडीशी कहाणी, मॅचची थोडीशी हवा काढून घेतली जाते. चर्चा 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 मॅचमध्ये थोडीशी ठेवली आहे. मॅच शांत यासाठी झाली आहे कारण की विकेट या मॅचमध्ये सोडले जातात झांझवड टीमकडून. जिथे विकेट सुटले जातात तिथे मॅच हातातून सुटली जाते. मला वाटतं अशोकदादा सपकाळ साहेब देखील मला वाटतं दुपारच्या सत्राला
त्यांची उपस्थिती अगदी या स्पर्धेसाठी जरूर लाभेल. नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वातली सर्वात श्रीमंत स्पर्धा म्हणजे निहाल ग्रुपच्या माध्यमातून भरवलेली ती स्पर्धा भूमिपुत्रच्या मैदानामध्ये प्रत्येकाने उभ्या डोळ्यानं पाहिली, जिथे अगदी ऑल इंडिया आयकॉन खेळले गेले आणि यंदा देखील ती स्पर्धा एक वेगळ्या अंदाजामध्ये तुम्हाला बघायला भेटेल. विशालदादा देखील तेव्हा उपस्थित होते. 5 चेंडू तब्बल 25 धावा अजूनही विजयासाठी हव्यात. 5-25 हे समीकरण. अगदी पायावरती आदळतोय. स्टंप लाईन मध्ये चेंडू टाकला गेला. आता बॅटिंगची स्ट्रायकिंग हवी आहे, यासाठी ही धावपळ चालू होती. मात्र अखेरीस बॅटर गॉन होतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडचा बॅटर, त्याला तसंच जावं लागेल माघारी. मॅच पूर्ण शांत केली आहे आणि फक्त मॅच मध्ये आता उरले 4 चेंडू. अगदी विकेट किपर आहे क्लोज जागेवरतीच. डॉट बॉल. सूरज आला नवीन फलंदाज, जो अगदी नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे, पण स्ट्रायकिंगला सध्या अक्षयला आपण पाहत आहे. शेवटचे 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. जंबो सर त्यांच्या विरोधामध्ये बॅटिंग सध्या करण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. फिरकीचे जादूगर, ज्यांनी आपण पाहिलं तर बऱ्याचशा खेळाडूंचे आयडॉल आहेत, बऱ्याचशा खेळाडूंचा मी म्हणेल की गुरु स्थानावरती असलेले खेळाडू आहेत, ज्यांनी आपला बराचसा काळ क्रिकेटसाठी दिला आणि आजही जो बराचसा वेळ क्रिकेटसाठी देतात असे जंबो सर. एक रिस्पेक्ट आहे या नावामध्ये. जे आपण पाहिलं तर सध्या गोलंदाजी करतायत. फक्त एक शेवटचा मला वाटतं 1 चेंडू फक्त आता बाकी आहे आणि त्यानंतर विजयी संघाची घोषणा आपण करूयात. कोट्रोची टीम मैदानामध्ये लगेच दाखल होईल. KBCC बीरवाडी टीम बॅटिंगसाठी 2 फलंदाज रेडी करेल. यानंतर मॅचला थोडासा स्पीडअप द्यावा, कारण की वेळ बराचसा वाया गेलाय आणि अखेरीस 1 बॉल थांबावं लागेल. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धावा ॲड होते टीमच्या टोटलमध्ये. बॅकफुटला जाऊन बिग हिट करण्याचा प्रयत्न. अखेरीस रुळे टीम या मॅच मध्ये विजेता राहिले. रुळे संघाला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. हार्ड लक बॅड लक. झांझवड टीम पुढील वाटचालीसाठी तुम्हाला देखील शुभेच्छा. रुळे संघानं मिळवला एक मोठा विजय, एक मोठी धावसंख्या करून आणि तदनंतर आपण पाहिलं तर